जय शिवराय मित्रांनो, कष्टाशिवाय पर्याय नाही. सकाळ झाली की परत एकदा रस्त्यावर, कारण कुटुंबाची जबाबदारी, मुलांचं स्वप्न आणि आपलं पण स्वप्न असतं मित्रांनो. ही रिक्षा नसून आपली एक जबाबदारी आहे. तर मित्रांनो, चला आता काढा गाडी आणि मारा भाडी. चला तर पाहू आज कसा आपला बिझनेस होतोय, आज कसे कस्टमर भेटतायत, आज किती बुकिंग भेटतायत, किती ट्रिप्स भेटतायत पाहूया. आणि लाईव्ह राहा माझ्या सोबत मित्रांनो, आणि वॉच करत राहा की आज कस्टमर कसे भेटतायत, मित्रांनो येत आहेत का, अजून काय काय कस्टमर कसे कसे काय काय बोलतायत ते पण तुम्हाला दाखवणार आहे आज मित्रांनो. तर माझ्यासोबत लाईव्ह राहा. तर मित्रांनो, अजून एक खुशखबर आहे की ओला उबेर रॅपिडोवरच्या बाईक ज्या आहेत ते ओला उबेर आता बंद झालेल्या आहे मित्रांनो. तर चांगला निर्णय घेतलाय सरकारने की पहिला तात्पुरते त्यांना परवानगी दिली होती, परंतु त्यांच्या लक्षात आले की प्रायव्हेट बाईक किंवा पेट्रोल बाईक या रोडवरती आलेल्या आहेत, त्याच्यामुळे परवानगी परत त्यांनी जे ओला उबेर होतं ते टू व्हीलरसाठी बंद केलेलं आहे मित्रांनो. तर अजून मित्रांनो की त्यांना जी योग्य कागदपत्रे त्यांना जमा करायला सांगितले होते ते पण त्यांनी दिलेले नाहीत, त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांनी आता ओला उबेर बाईक बंद करून दिलेला आहे. नाही, ज्या वेळेस ते आम्हाला योग्य कागदपत्र देतील की तुम्ही बाईक चालवू शकता, ते पण फक्त इलेक्ट्रिक बाईक चालणार आहे. पेट्रोल किंवा प्रायव्हेट तुमची बाईक चालणार नाही, फक्त इलेक्ट्रिक जी बाईक आहे ती ओला उबेरला चालू होईल, ते पण योग्य आम्हाला कागदपत्र दिल्यानंतरच. तर ओला उबेरने आतापर्यंत त्यांना कागदपत्र दिले नाहीत, टाळाटाळ करत आलेले आहेत, त्याच्यामुळे डायरेक्ट आता ओला उबेर रॅपिडो बाईक साठी बंद केलेलं आहे. मित्रांनो, आपण पेज वनला आता बघा रिक्षा किती उभं आहे. घ्या अजून रिक्षा, 6 जणी उभं आहे, 6 जणी उभं आहे, ते 6 जणी आहे का, भरपूर रिक्षा घ्या नाही, घ्या अजून रिक्षा, 6 जणी उभं आहे, 6 जणी उभं गस्त भरलं एक ट्रेन साठी 40 रिक्षा. तर या मित्रांनो, जेवायला मस्त भोपळ्याची भाजी दिली बायकोनी, शेंगदाणे घेतले आपण खायला आणि चपाती. मस्त जेवण करूया मित्रांनो. बानेर मध्ये आपण, आणि बानेर मध्ये आता बुकिंग घेतली होती उबेरला. मॅडमला मेसेज केला की मीटर प्रमाणे होईल, मॅडम म्हणते कॅन्सल करतो होते. कॅन्सल तर कॅन्सल, कारण की 8 पॉईंट काहीतरी 2 होतं, म्हणजे 140च्या आसपास झालं असं त्यांचं. आणि त्यांना म्हणते, मला म्हणते 110 रुपये दाखवते, तिला प्रमोशन आहे म्हणजे. मला म्हणलं प्रमोशन असं नाही तर काय असतं, ते तुला प्रमोशन आहे, आम्ही म्हटलं नाही की तुम्हाला प्रमोशन देतो म्हणून. उबेरवाला एवढं बेकार कोण आहे की कस्टमरला प्रमोशन देत आहे आणि ड्रायव्हर लोकांना लुटीत आहे. भाऊ कोणता रिक्षावाला नेतोय त्यांना, आता नेमकं मीटरने नेतोय का नेमकं कसं नेतोय बघतो आता. तर मित्रांनो, मी कॅन्सल केली ट्रिप. यांनी रिक्षावाल्यांचं मीटरने नेली, परंतु काय काय रिक्षावाले काय करतात, मीटर टाकतायत आणि पैसे जे आपल्या ॲपवरती दाखवत आहेत तेच घेऊन जात आहेत. तर कशी नेली काय माहिती या कस्टमरला या रिक्षावाल्याने. पाहू शकता, पुण्यावळीत आहोत आपण, आणि आपण आता कोरेगाव पार्कहून 470 रुपये बिल झालं, 27 किलोमीटर. तर मित्रांनो, याच्या अगोदर कोरेगाव पार्कला आपण गेलतो, तर ते त्यांचं बिल झालं मित्रांनो 336 रुपये. तर ते 19 किलोमीटर होतं, आणि आपण हिंजवडीहून कोरेगाव पार्कला गेलतो, म्हणजे भुजबळ चौकापासून. तर ठीक आहे, 336 झालं, त्यांना दाखवलं होतं 318 रुपये, म्हणजे 18 रुपये वाढलं. ओलाला आणि रॅपिडोला मित्रांनो जास्त नाही वाढत, 10-15 रुपये एवढंच वाढतंय. पण उबेरला एवढा फरक पडला मित्रांनो, 403 रुपये कस्टमर दाखवलेत, 470 रुपये असे मित्रांनी झालेत. आणि प्रमोशन 30 रुपये होत त्यांना, म्हणजे आपल्याला बरोबर 500 रुपये झाले त्याचे, आणि त्यांना 403 रुपये दाखवले, म्हणजे 97 रुपयाचा डिफरन्स. किती उबेर किती बिल कमी केलं, किती कर, आम्ही मीटरनेच नेणार ओला उबेर रॅपिडो. तर मित्रांनो, आपलं आज मीटरनी जवळजवळ एक प्रायव्हेट भाडं मारलं आपण 107 रुपयाचं होतं, आणि जवळजवळ मीटरने माझे 300 रुपये एक्स्ट्रा आले, म्हणजे 400 रुपये माझे आज एक्स्ट्रा. आणि माझा काय बिझनेस झाला असेल ते झाला असेल. तर मी तुम्हाला ते साईडला पण दाखवतो स्क्रीनवरती किती झालेलं आहे आता ओला उबेर आणि रॅपिडो मिळून, आणि त्यात प्लस 400 रुपये धरा, म्हणजे माझा मस्त बिझनेस झालेला आहे मित्रांनो. तर असा रोज बिझनेस झाला तर मस्त होईल, पण असा होत नाही. आज कशामुळे झाला मित्रांनो, कारण की मी आज अशी दोरी वगैरे मस्त बांधली गाडीला, साडव कापड मारले, त्याचं अर्निंग झालंय आपलं आजचं. आणि कस्टमर पण मला चांगले भेटले आज, मित्रांनी आले. फक्त एक कस्टमरने माझी कॅन्सल केली आज फक्त,
ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, काही समस्या ते असतील तर सांगू शकताय, विचारू शकताय. तर ठीक आहे, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद. गुड नाईट.